तर बिहारमध्ये हत्या आणि दरोडे नको म्हणून लोकांनी भाजपला जिंकवले अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। बिहार निवडणुकीचा निकाल आणि आगामी निवडणूक याविषयी मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत मंत्री महोदय संजय शिरसाट आहेत। काय सांगाल, पुन्हा एकदा विजय गुलाल जो आहे तो तुमच्या पक्षातील काही सहकाऱ्यांच्या अंगावर पडतोय, काय भूमिका? बिहारमध्ये नितीश कुमार असतील किंवा मोदी साहेब असतील यांनी ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे, लोकांना विकासाची दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं लोकांनी आम्हाला बिहारमध्ये खून किंवा दरोडे नको तर आम्हाला विकास हवा हे एकमेव सूत्र धरून NDAला बहुमतात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरं, एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील उपस्थित केला जातोय, शिवसेनेचा बालेकिल्ला किंवा शिवसेनेची नजर असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहर या ठिकाणी महानगरपालिकेचं काय चित्र असणार आहे? एकत्र लढणार की एकटं लढणार? आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी युतीमध्ये लढा असा आदेश दिलेला आहे, परंतु स्थानिक कार्यकर्ते भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील त्यांचं मतसुद्धा विचारात घ्यावं असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं मत आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं मत आहे। म्हणून आता येणारी निवडणूक ज्या वेळेला कार्यकर्त्याचं मत आम्ही जाणून घेऊ त्यावेळेला खऱ्या अर्थानं युती होईल की नाही होईल हे ठरवलं जाईल। परंतु तरी आमचा मी पालकमंत्री म्हणून सर्वांना आग्रह हाच राहणार आहे की आपण महायुतीत लढलं पाहिजे। अतिउत्साही काही लोकांना युती करायची नसेल तर त्यामुळं कदाचित मग आम्हाला स्वतंत्रसुद्धा लढावं लागेल। पक्ष मजबूतीने पुढे चाललेला आहे आणि आज जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काही दिवसात कळून येईल की या नगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेनेला घवघवीत यश तुम्हाला प्राप्त झालेलं दिसेल। आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा यश आम्हालाच मिळेल हा विश्वास जो आहे तो मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।